नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। माऊली जनकल्याण दिंडीद्वारे शासकीय योजनांचा 18 ते 23 जुलै दरम्यान जनजागर। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती व लाभ थेट मिळावा या उद्देशाने माऊली जनकल्याण दिंडी शासकीय योजना जनजागृती अभियान 2026 चे आयोजन करण्यात आले आहे। माननीय आमदार प्रशांतजी बंब साहेब यांच्या नेतृत्वाखाली आंबे लोहड परिसरात ही जनजागृती दिंडी आयोजित करण्यात आली असून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। या दिंडीत शासनाच्या आरोग्य, शिक्षण, सामाजिक, कृषी, न्याय, महिला व बालविकास, रोजगार, जनकल्याणकारी योजना तसेच विविध शासकीय सेवांबाबत जनजागृती केली जाणार आहे। ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला योजनांचा लाभ मिळवून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे, जेणेकरून एकाच ठिकाणी नागरिकांची कामे होतील व त्यांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजविण्याची वेळ येणार नाही। दिंडीचा शुभारंभ शनिवार दिनांक 18 जुलै 2026 रोजी टाकडीवाडी तालुका गंगापूर येथे सकाळी 7 वाजता होणार असून समारोप गुरुवार दिनांक 23 जुलै 2026 रोजी रांजणगाव बुद्रुक तालुका गंगापूर येथे सकाळी 9 वाजता होणार आहे। या अभियानाची संकल्पना जिल्हा परिषद सदस्य तथा स्थायी समिती श्री रतनदादा बस्तीसे यांनी मांडली असून श्री दीपक हरिराम बडे यांच्या सहकार्याने दिंडीचे आयोजन करण्यात आले। आयोजकांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती घेण्याचे आवाहन केले आहे। चला पुढे चला मॅडम, पुढे घ्या त्यांना। समोर बघा, समोर बघा। या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य रतनदादा बत्तीसे आहेत, तर काय सांगाल या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केला तर? माऊली जनकल्याण दिंडी माननीय आमदार प्रशांतजी बंब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेलोळ जिल्हा परिषद गटामध्ये या पंढरीच्या आषाढी एकादशी वारी निमित्त पंढरीची वारी
वारकरी पांडुरंगाच्या दारी आणि सर्कल जिल्हा परिषद आंबेगाव गटाची वारी आणि सारे कर्मचारी कार्यकर्ते पदाधिकारी जनतेच्या दारी. याचा संकल्प असा आहे की प्रत्येक गरजू लाभार्थ्यापर्यंत या शासनाच्या जिल्हा परिषदच्या योजना पोहोचल्या पाहिजेत. त्या अनुषंगाने ही वारी आजपासून पुढे 5 दिवस सतत चालणार आहे. ज्या प्रत्येक गावात भेटी देऊन पुढच्या गावात जाणार आणि संध्याकाळ ज्या गावात होईल त्या गावात ही दिंडी मुक्कामी राहील. या दिंडीचं उद्दिष्ट असं आहे की खरोखर जनतेचे फाईल भरून वेगवेगळ्या योजनाचे समस्या असतील त्या सोडून आणि त्या करूनच घ्यायच्या आहे. 5 दिवसानंतर दिंडी जरी संपली तरी ह्या पूर्ण झालेल्या संचिका याचा पाठपुरावा करून आणि त्या मंजूर करायच्या आहे. एकीकडे तुम्ही बरोबरी म्हणजे प्रत्येक गावामध्ये दिंडी काढता शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पण शासकीय कार्यालयामध्ये गेल्या अनेक दिवसापासून काही फायदे मंजुरीसाठी पडलेले आहेत, तर त्याचा तुम्ही फॉलोअप केव्हा घेणार? हो, आमच्या समोर ज्या वेळेस प्रश्न उभा राहतात त्यावेळेस आम्ही संबंधित अधिकाऱ्याकडे जाऊन त्या फायलीचा निपटारा करतोच. शासकीय योजना तर कोणत्या योजनाचा आता याच्यामध्ये सहभाग आहे? आता याच्यात समाज कल्याणच्या योजना आहेत. या योजनेचा ड्रॉ पद्धतीने असतात. पण याच्यासाठी गावोगावी मी आलो की एजंडाला कुठं थारा द्यायचा नाही. गावात जाऊन आम्ही जनजागृती करतो, ते फॉर्म भरून घेतो. ड्रॉ झाल्यानंतर त्यांना ते भेटणारच आहे. शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या योजना असतील. महामंडळ आहे, अण्णाभाऊ साठे महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, चर्मकार महामंडळ, मौलाना आझाद महामंडळ, महात्मा फुले महामंडळ अनेक महामंडळे या योजनेच्या सुद्धा फाईल भरणार आहेत. आताच नवीन मुख्यमंत्री साहेबांची पंकजताईंनी जी योजना काढली पशुपालनाची, ती सुद्धा योजना आम्ही जनतेला सांगत आहे, फॉर्म भरून घेत आहे. शासकीय आर्थिक विकास महामंडळाच्या बरेच फायदे पण आहेत त्यामध्ये. अजून इथे सध्या समाज कल्याणचे अधिकारी अजून आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी आलेले नाहीत, तर त्याबाबत काय म्हटलं सर, मला प्रश्न कळाला नाही. अधिकारी कर्मचारी इथं आलेले नाही. सर, मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य आहे आणि प्रत्येकाला सोबत घेऊन यायची गरज नाही. शासनाला प्रशासन त्यांचं काम करणारच आहे. शासनालाही कधी प्रशासनाकडे जायचं असतं तर शासन म्हणून मी आहेच, प्रशासन माझ्यासोबत राहणारच आहे. सर, माझ्या मतदारसंघात आंबेगाव गावामध्ये जेवढेही गाव 21 गाव येतात. आता तुम्हाला प्रत्येक गावाचं नाव सांगायचं असेल तर आजपासून इथं सुरुवात झाली. आंबेगाव, सनवडगाव, टोकी, विटावा, एकलेरा, नांदेडा, घाणेगाव, जोगेश्वरी, आंबेलोड पूर्ण गावात आम्ही जाणार आहे. आणि प्रत्येक 2-3 गावं झाल्यानंतर संध्याकाळी त्या गावात मुक्काम करणार आहे. तिथं असंच सेटअप लावून लोकांचे फॉर्म भरून घेतले जातील आणि वारीचंही हरेचा जय जयकार करण्यात येईल. निमित्त आहेच आषाढीचं. संत समागम हाची नेम धर्म, अवघाचं भरम नको देवा. वेगळ्या भरमात जाणार नाही. संतेच्या सेवेत असल्यानंतर जनतेचं कामच होईल. अनेक शासकीय योजनाचा तुम्ही प्रत्येक वर्षाला तुम्ही योजना मतदारसंघामध्ये तुमची चर्चा असते. सर्वात महत्वाचं, आज सन्माननीय आमदार प्रशांत बंबसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढीच्या पवन पर्वावरती जनकल्याणकारी योजना प्रत्येक वाडी, वस्ती, तांडा आणि गावापर्यंत पोहोचविण्यासाठी माऊली जनकल्याण दिंडीचं आयोजन सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य रतनजी बत्तीसे, या भागाचे या गणाचे पंचायत समिती सदस्य सावरामजी थोरात आणि प्रत्येक ग्रामपंचायतचे सरपंच पासून तर त्यांचे पूर्ण कार्यकारी संचालक मंडळ व शासकीय विभागाचे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय, सन्माननीय सीओ मॅडम, आमचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष व सर्व सभापती महोदय, तालुक्याचे तहसीलदार महोदय, सर्व विभागाचे प्रमुख, अशा
दोन्ही जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने ही दिंडी या ठिकाणी सुरू आहे। या दिंडीमध्ये सर्व शासकीय योजना, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याणच्या विविध योजना, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या वेगवेगळ्या शेतीवाड्या वस्ती तांड्यापर्यंत जाणारे पानंद रस्ते व ज्या काही पावसाळ्यामध्ये अडचणी शेतकऱ्यांना येतात व त्या खत, बियाणे व शेतकऱ्यांच्या इतर समस्या बाबतीत असेल अशा संपूर्ण बाबीवरती ही दिंडी प्रकाश टाकत आहे। या दिंडीमध्ये APL शेतकऱ्यांची जी योजना आहे, डायरेक्ट बेनिफिट शेतकऱ्यांना मिळतंय। PM किसानची KYC आहे, संजय गांधी श्रावणबाळची KYC आहे, बालसंगोपन योजना आहे, आयुष्यमान भारत कार्ड आहे, उत्पन्न प्रमाणपत्र आहे, डोमेसाईल आहे, ई-श्रम कार्ड आहे, आयुष्यमान भारत आहे, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आहे। त्याचनंतर शेतकऱ्यांना किंवा ग्रामस्थांना एखाद्याचं मोतुबिंदूचं किंवा ऑपरेशन किंवा तपासणी असेल तर लायन्स क्लबच्या माध्यमातून त्याचंही ऑपरेट करणार आहोत। तहसीलचं रहिवासी आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे। या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध कागदपत्रांना पालकांना तहसीलच्या दारी रोज जावं यावं लागतं, 8-10 दिवस लागतात। तर सन्माननीय तहसीलदार महोदयांना विनंती करून आम्ही या योजना या दिंडीच्या माध्यमातून तात्काळ आज भरलेला फॉर्म उद्या ते सर्टिफिकेट वितरित करण्याची संकल्पना सन्माननीय बम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही अंमलात आणत आहोत। बघा, वारकरी हा प्रत्येक गावातनं पंढरीच्या विठुरायांच्या दर्शनासाठी या ठिकाणी शेकडो किलोमीटर चालत जातो, परंतु घरी असणारा आमचा शेतकरी राजा जो पंढरीच्या वारीमध्ये तिथे सहभागी होऊ शकत नाही, तर तो या माऊली जनकल्याण वारीमध्ये सहभागी होऊन आपल्या कुटुंबाला काही ना काही योजनेमध्ये समाविष्ट करून घेणार आहे किंवा या कुटुंबात काही ना काही अडचण असेल तर ती त्यांच्या दारात येऊन सोडवण्याचा संकल्प या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। या दिंडीमध्ये 700 ते 1000 वारकऱ्यांची या ठिकाणी हे असणार आहे आणि आमचा संकल्प आहे की 21 गावांमधनं कमीत कमी 5000 लाभार्थी आम्ही या दिंडीमधनं करणार आहोत आणि त्यांना या दिंडी दरम्यान लाभ मिळवून देणार आहोत विविध शासकीय योजनेचा। आज आषाढी एकादशी निमित्त जनकल्याण दिंडी आम्ही गावोगाव आंबिलवाड संकल्पनी जिल्हा परिषद सदस्य रतनदादा दत्तीसे पाटील, आपलं मार्केट कमिटी संचालक बोबडे तसेच आमदार साहेबांचे सर्व मित्रमंडळ, आमचे सर्व मित्रमंडळ संकल्पने प्रत्येक गावातले आम्ही बैठक घेऊन नियोजन केलं होतं की जसं वारीला वारकरी जातात पंढरपूरला, तसं आपण प्रत्येक गावगाव जाऊन जे जनतेच्या योजना आहे, जनतेसाठी योजना आहे ते प्रत्येक घरोघरपर्यंत कशा पोहोचवतील आपल्याकडून आज जागेवरच कसे फॉर्म भरून येतील असं नियोजन केलं। त्याची आज सुरुवात आपल्या तालुक्याचे तहसीलदार साहेब यांच्या हस्ते त्या दिंडीचं उद्घाटन करून सुरुवात केली। आज मी आपल्या मार्फत सर्वांना आता ही शेतकऱ्यावर बाईक जाणारच आहे, सर्वांना आंबिलवाड सर्कलमध्ये सर्व लाभार्थ्यांना विनंती करतो की आपण या दिंडीचा पुरेपूर फायदा घ्यावा। आपले ज्या योजनेमध्ये आपण बसतो समाज कल्याणच्या 16 योजना आहे, पुन्हा उद्योग रहिवासी उत्पन्न, पुन्हा उद्योग PM किसानची KYC, बऱ्याच काही योजना आहे। ज्या योजनेमध्ये आपण बसतो त्याचे कागदपत्र घेऊन आणि या योजनेचा लाभ घ्यावा नसता नाहीतर आम्ही प्रत्येक गावगाव जायचं, सेटअप लावायचं आणि लाभार्थीच नाही राहायचे। सध्या कामाचा बी टायमिंग आहे, पण हे बी तितकंच महत्वाचं आहे का आपल्यासाठी ज्या शासनाने योजना काढलेल्या आहे त्या आपल्या घरापर्यंत आलेल्या आहे, त्याचा पुरेपूर फायदा आपण सर्वांनी घ्यावा अशी आपल्या मार्फत सर्वांना मी विनंती करतो।